आज सिद्धेश्वर कुरोली या ठिकाणी एक आदत एक बैल असं मैदान पार पडते आणि एक टॉपचा सेमी होता. त्या सेमीमध्ये पब्लिकनं गाडी पळाली आणि हे वासरू पब्लिकनं पळाली आदतमधलं. आपण जाणून घेऊया हे नक्की वासरू कुठलं आहे. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव अमित मुंडे. गाव कुठलं? वासराचं गाव सुरली. बर. श्रेयस विकास शेट येताना सुरली. बर. त्यांची 1 महिन्यापूर्वीची नवीन खरेदी. बर. दगडू शेट. कुठला आहे दगडूशेठ नक्की? दगडू शेट विकास ड्रायव्हर आपसिंग यांची त्यांची विक्री. बर. आणि सुरलीकरांची नवीन खरेदी सुरलीकरांचा दगडू शेट. दगडूशेठ काय किती दिवसापूर्वी खरेदी झालेली? काय 1 महिन्यापूर्वी खरेदी झाली. महिन्यापूर्वी खरेदी झालेली. कसा काय पळ कसा आहे तर थोडंसं लोकांना सांगा. पळ उजवा खांद वासरू पब्लिकनं पळतं. बर. एकच खांदी पळतं. एक खांदी पळतं. पळ आहे. आज कोणासोबत पळाला आपला दगडूशेठ? बावधनकरांच्या लक्षासोबत पळा. बावधनकरांच्या हिंद केसरी लक्षासोबत पळाला. कसं काय नियोजन केलेलं होतं? ही आमची गाडी आम्ही ज्यावेळेस वासरू नवीन घेतलं तेव्हा पहिल्यांदा आमची गाडी ही बरडच्या मैदानात फायनल राहिली होती. तर तेच आम्ही नंतर नियोजन केलं. म्हणजे बरडच्या मैदानामध्ये ही गाडी फायनलला राहिलेली. फायनल राहिली. मग तीच गाडी पळवण्याचा निर्णय कसा काय घेतला? गाडी चांगली पळत होती, जुळून पळत्या गाडी. बर. आणि कुठेही बाहेरून आली तरी दोन्ही बाहेरून पळणार आहेत, त्यामुळे काही अडचण नाही, त्यामुळे गाडी पळवली. किती दिवसापूर्वी नियोजन झालेलं हे? हे नियोजन 8 दिवसापूर्वी झालं. 8 दिवसापूर्वी झालेलं. आज कोणत्या गटात गाडी पळाली ही? सकाळी 4थ्या गटात गाडी पळाली. 4थ्या गटामध्ये गाडी पळाली. आणि दुसरी चिठ्ठी होती का? दुसरी चिठ्ठी होती 1 नंबर तासावर. बर. आपली जी गाडी जी आहे ती गाडी कुणी चालवली? आखो ड्रायव्हर आपसिंग. ठीक आहे. काय सांगाल ज्यावेळेस गट निघाला त्यावेळेस काय मनामध्ये चाललेलं? कारण की एक टॉपचा म्हणजे सगळ्या महाराष्ट्रामध्ये हिंद केसरी बावधनकरांच्या लक्षासोबत पळणं म्हणजे एक भाग्यच म्हणावं लागेल, कारण की तो सुद्धा एक हिंद केसरी नंदी आहे. काय सांगाल? आमची गाडी गटाला कमी पळती. आमच्या गाडीला बरडमध्ये पण सामना झाला होता गटाला. बर. आणि आज इथं सिद्धेश्वर मैदानात गटाला सामना झाला होता. म्हणजे गटाला सामना झाला होता. बर. आणि त्यावेळेस पण सेमी सुट्टा काढल्यानं आज पण पडून 7 नंबर तासावर बाहेरून सेमी काढला. सेमी ज्यावेळेस पब्लिकनं गाडी लागली त्यावेळेस काय मध्ये मनामध्ये चाललेलं? कारण की सगळ्यांना माहिती आहे की वासरू पब्लिकनं पळतं. काय सांगाल? आम्हाला तसं काय नाही, आम्हाला माहिती आहे वासरू बाहेरून पळतं. मैदान आम्ही बाहेरून पळायला फायनलला 3 नंबर केला होता, त्यामुळे आम्हाला काही अडचण नाही, बाहेरून पळतं माहिती. हे काय सांगाल, एक आतनं पळण्यात आणि बाहेरनं पब्लिकनं पळण्यात काय तुम्हाला वाटतं, काय फरक वाटतो? आम्हाला एकच, आतनं पळण्यापेक्षा बाहेरनं आमची पहिलं चांगली पळते, ती बाहेरनं फायनल राहते, ती एवढंच आम्हाला आनंद, बाकी काय नाही. आतनं आल्यावर कोणीही राहू शकतं, बाहेरून आल्यावर राहणार पाहिजे. काय मनामध्ये जल्लोष होता? काय आज सेमी काढला पब्लिकनं, ती बी वासरानं नवीन खरेदी झाली होती 1 महिन्यापूर्वी. काय सांगा? मनात एक ही आनंद, एक वेगळाच आनंद असतो, कारण की पब्लिकनं पळण्यात एक वेगळाच आनंद असतो. आतनं पळणं बाहेरून पळणं लय फरक आहे. बर बर. आतनं असते गाडी असती तर अजून अंतर झाला असतं. बाहेरनं पळणं आतनं पळणं लय बरं फरक आहे. एवढा तुम्ही नंदी घेतलाय विकत, काय तुम्हाला आता विक्रीसाठी फोन बिन येत असतील की खरेदीसाठी? भरपूर येते ती. बर. फक्त आमच्यातही नाही, आम्ही आपलं नाव करण्यासाठी आम्ही नंदी घेतलेला. बर बर. त्यामुळे कायम आमच्या इथे राहणार. बर बर बर. त्याचं पळाचं वैशिष्ट्य काय आहे? तुम्ही सांगितलं पब्लिकनं पळतो, तरी दुसरं काय वैशिष्ट्य आहे त्याचं? तळापासून जे स्पीड आहे ती निकालापर्यंत एकसारखं स्पीड आहे, जास्त वाढतच जातो पण कमी नाही. बर. आणि जेवढं पब्लिक असेल तेवढा जास्त पळतो, आणि गाडी असेल तरी पळतो. लक्षाबद्दल काय सांगाल? लक्षात तर काय विषयच नाही त्या बैलाबद्दल बोलण्यासारखं, नंदीबद्दल बोलण्यासारखं काय विषयच नाही. तो हिंद केसरी बैल आहे. बर. त्याच्या जोत्यात पळा आम्हाला मिळालं ते आमचं नशीब. एक दुसरी वेळ आहे तुमची वासरेवरती. काय सांगाल त्या बैलाचं वैशिष्ट्य काय? तुम्ही जवळून बघताय, सगळ्यांना माहिती आहे, तरी सांगा तुमच्या बघण्यात काय वैशिष्ट्य आहे त्याचं? एखादी पब्लिकचा बैल आहे. बर. आणि एकदम फुल स्पीडचा बैल आहे, त्यामुळे काही म्हणजे कसं जरी कुठेही गाडी आली, आतनं आली बाहेरनं आली तरी काय टेन्शन नाही. बर. आणि ड्रायव्हर बद्दल काय सांगाल? अक्को ड्रायव्हर यांच्याबद्दल काय आता नवीन याच्यातला जुना ड्रायव्हर म्हणायचं, सगळ्या मोठ्या गाड्या आणणारा ड्रायव्हर आहे. बर बर. आज ज्यावेळेस गाडी शेमी काढला पब्लिकनं, मालकांचं नाव सांगा की जरा बैलाच्या. मालकाचं नाव श्रेयस विकास शेट येता सुरजी. बर. आणि ते पण मालक आहेत? हा, ते पण मालक. जरा द्या त्यांच्याकडे. शेट आपल्या सोबत आहेत, या वासराचे मालक आहेत. नमस्कार, तुमचं नाव सांगा. अनिल वेकर. काय सांगाल या वासरानं एक सगळ्यांच्या नजरा ज्या आहेत त्या एक हेरावल्या पब्लिकनं पळून? काय सांगा शेमीला काय वाटलं? म्हणजे आज पब्लिकने गाडी पळाली, चांगलं वाटलं. बर. कसा तुम्ही आता जवळून बघताय, कसा पळ वगैरे काय त्याचा? जोरात आहे. बर बर. गाडी. बर. आजचा आनंद काय सांगाल? आनंद काय एक नंबर. आम्हाला आधीच कळालं होतं की गट काढला की शेमी काढणार. बर. त्याचा काही विषय नाही.
ठीक आहे पळायच्या आधीच. बर बर. आता तुम्ही एवढं आता मोठं मैदान आहे त्या मैदानामध्ये आज आदतच्या ज्यावेळेस पब्लिकनं काढतो त्यावेळेस आता एक मनामध्ये एक वेगळंच आनंद असतो आत न पळण्यात आणि बाहेर न पळण्यात. त्यात काय सांगाल तुम्ही फरक? काय आतनं पळल्यावर जरा जास्तीच गती लागेल, बर बाहेरनं पळल्यावर जरा कमी लागेल. बरं. ह्यासनी काय विषय नाही, आत येऊ दे नाही तर बाहेर येऊ दे. बर आणि लक्ष आत नसल्यावर तरी ओढूनच लावतो. बर बर ठीक आहे ठीक आहे. अशीच कामगिरी आपला करत राहू. आज गुलाल मिळवला तुमचं खूप खूप आभार आहे. धन्यवाद.